राज्यात व्यंधत्वाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। 1000 जोडप्यांपैकी सुमारे 18 जोडप्यांना व्यंधत्वाचा सामना करावा लागतोय। महाराष्ट्र देशात 5व्या स्थानी असून तज्ज्ञांच्या मते बदललेली जीवनशैली, वय, प्रदूषण आणि विकिरण यांमुळे ही समस्या वाढतीये। आज जागतिक व्यंधत्व दिनानिमित्त न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त। राज्यातील 1000 जोडप्यांपैकी सुमारे 18 जोडप्यांना व्यंधत्वाची समस्या भेडसावतीये, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशपातळीवर महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो, तर गोवा हा 49.4% या यादीत सर्वाधिक वर आहे। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यंधत्वाची कारणं अनेक असून त्यात वाढतं वय, अनियमित जीवनशैली, तणाव, प्रदूषण, मोबाईल लॅपटॉपमधून निघणारे विकिरण, धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनं आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हे प्रमुख घटक आहेत। विशेष म्हणजे व्यंधत्व ही फक्त महिलांची समस्या नाही, तर पुरुषांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार व्यंधत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 30 ते 40% प्रकरणं पूर्णपणे पुरुषांशी संबंधित असतात। महिलेचं वय 35 वर्षांहून अधिक असेल आणि 6 महिन्यांहून अधिक काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर ही व्यंधत्व स्थिती मानली जाते। ही समस्या दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर असून वेळेत तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे।